आशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. फोन का नाही उचलत? हा? आणि हॅलो म्हणताना आवाज असा भित्र्या सशासारखा घशात का गेलाय? तुमच्या आवाजाचा मला तुम्हाला अभिमान आहे ना? 60 कोटींचा. किती? 60 कोटी. संग्राम शेठ, तुम्ही जर एवढ्या टोकाला जाऊ शकता तर मी का? पण आपण हे सगळं फोनवर का बोलतोय? समोरासमोर येऊन बोलूया ना. इन्स्पेक्टर आहे ना, त्याची खडानखडा माहिती काढायची आणि मला द्यायची. ती इन्स्पेक्टरची तुम्हाला कशाला डिटेल माहिती हवी? हमेशा तू इथे नव्हतीस ना, तेव्हा तुझी खूप काळजी वाटायची. जर त्याने तुला रिमांड मध्ये घेतला ना, भाई हे रिमांडची मला सॉलिड भीती वाटते. संग्राम शेठ, एवढ्या वेळा आमच्या संग्राम शेठचा मार खाल्लास, गोळ्या खाल्ल्यास, तरी इथं काय पुन्हा मार खायला आलास का? आता दान उलट पडणार आहे. जा जाऊन सांग तुझ्या संग्राम शेठला की त्याचे दिवस फिरले म्हणून. खूप त्रास दिलाय त्यांनी आमच्या जहागीरदार कुटुंबियांना. माझ्या बाबांपासून ते अमिषापर्यंत सगळ्यांना. ए जाणं मग बायकोच्या पदरात लपून बस. काय ग, चहा आणायला किती उशीर? सॉरी, मी वनिता. ताई कुठे खाली गेल्यात का काही आणायला? कसं आहे, या घराचा भूगोल अजून मला माहिती नाही, त्यामुळे ती खाली गेली आहे की वर गेली आहे हे मी नाही सांगू शकत. एनिवेज, आपण कोण? मी वनिता, या घराची थोरली सून, अभिजितची पत्नी. या घरात थोरले एकच, गजाननराव जहागीरदार उर्फ बाबा.
त्यांनी सांगायचं आणि इतरांनी त्यांनी सांगितलेलं फक्त ऐकायचं. नाही, आता तो त्यांचा हट्टी आणि हेकेखोर स्वभाव आहे ना, तो खूप बदललाय. आम्हालाही हळूहळू अनुभव येतो त्याचा. काय मला अनुभव नाही त्याचा, मला भेटलेच नाहीयेत ना ते. Anyways, म्हातारा लपलाय कुठं? प्लीज, वयाने मोठा असलेल्या आणि ह्या घरातल्या कर्त्या पुरुषाबद्दल बोलताना जरा आदराने बोला. मला कळत नाही, म्हाताऱ्या माणसाला म्हातारा म्हटल्यावर त्याचा अपमान कसं काय होतो? एनिवेज, मानापमानाच्या गोष्टी आपण नंतर करू. मला सांगाल का साहेब आहेत कुठे सध्या? ते विपश्यनेला गेलेत. विपश्यना म्हणजे मौन व्रत. चला, हे कोर्स संपेपर्यंत तरी म्हातारा काही तोंड उघडत नाही. मला वाटलं तुम्हाला अर्थ माहित नाही ना. विपश्यना म्हणजे मौन व्रत. चला, हे कोर्स संपेपर्यंत तरी म्हातारा काही तोंड उघडत नाही. मला वाटलं तुम्हाला अर्थ माहित नाही ना. कसं आहे वनिताजी, मी तुमच्या एवढा कदाचित श्रीमंत नसेनही, पण थोडंफार शिक्षण माझंही झालंय. अज्ञातवासात असताना थोरा मोठ्यांच्या संगतीत राहून मीही शिक्षणाचे काही धडे घेतलेत. नाही, मला असं म्हणायचंच नव्हतं. तुम्ही आहात ना, खूप हुशार आहात, खूप छान छान कविताही करता. त्या कवितांवरच तर आमची ताई. नुसत्या कवितांवरती पोट भरत नाही माणसाचं. या व्यवहारिक जगात जगण्यासाठी व्यवहार कळावा लागतो. शिकतोय हळूहळू सगळं मी. तो म्हातारा त्या आश्रमात आला ना की त्याच्याकडून ते मौनाचे धडे पण मी घेणार आहे. तुमच्यातला हा कडवटपणा तुमच्या कवितेत पण उतरतो का? हा कडवटपणा आमच्या रक्तातच भिनलेला आहे. कितीही शिक्षण घेतलं तरी हा कडवटपणा जाणार नाही. शिक्षणामुळे त्या कडवटपणाला आणखीन चांगली धार चढते. मॅगझिन घ्यायला आला होतात ना? हॅलो, बोलतीये? हां बोला, गुड मॉर्निंग. नाही मी केली कामाला सुरुवात. नाही, घरी असल्यामुळे जरा उशीर होतो, पण नाही काही प्रॉब्लेम नाही. बोला, काय म्हणतं ऑफिस? ओके. हां, हो मी त्यांची मेल वाचली. बरं, मग बोललात ना तुम्ही? बरं ठीक आहे. नाही काही हरकत नाही, मी करते रिप्लाय. हां, अभिजित भाऊजींशी बोलून घ्या ना. अजून आले नाही आहेत. सेलफोन ट्राय करून बघा त्यांचा. बरं, मी ट्राय करते. हो, मी पण करते ट्राय. नाही काहीतरी कामात असतील ना ते. कसली न्यूज? संग्राम थोरातला जामीन मिळाला याच्यात काही नवल वाटण्यासारखं नाहीये. आपलं नशीब चांगलं की त्या इन्स्पेक्टरने वरच्या दबावाकडे दुर्लक्ष करून निदान संग्राम थोरातला अटक तरी केली. आणि डिपार्टमेंटच्या मनात अशी शंका सुद्धा येत नाही की संग्राम थोरातकडे एवढा पैसा आला कुठून. म्हणजे एखादी एनआरआय बोगस कंपनी उभी करायची, त्यात माणसं नेमायची, याच्यासाठी पैसा लागतोच ना.
शिवाय आपल्यासारख्या मोठ्या कंपनीला कागदोपत्री का होईना पण फसवायचं याच्यासाठी एक्सपर्टची टीम नेमली असणार त्यांनी स्ट्रॅटेजी प्लॅन करायला. या सगळ्यासाठी कमी पैसा नाही ना उचला. सामान्य माणसाला हे पैसे कुठून आणलेत, हे पैसे कुणाला दिलेत असे प्रश्न विचारून डिपार्टमेंट भंडावून सोडतं, पण संग्राम थोरात सारख्या माणसाला हे प्रश्न विचारायची कोणी हिंमत सुद्धा करणार नाही. असो, मी त्या मेलला रिप्लाय देते. हां, आणि त्यातूनही त्यांचा काही फोन आला तर तुम्ही मला कळवा, मी स्वतः बोलते त्यांच्याशी. संग्राम शेठ दिवसा माणसांना भेटतात आणि रात्री फक्त बायकांना का? आता का तुम्ही एवढ्या जगभर फिरता तरी पुन्हा विचारताय आता का? तुम्ही रात्री या म्हणजे तुमची संग्राम शेठला भेटायची इच्छा पूर्ण होईल आणि संग्राम शेठची पण इच्छा पूर्ण होईल. नालायक, तू त्या संग्रामपेक्षा नीच असतील असं वाटलं नव्हतं मला. मी आत येऊ का तुम्ही बाहेर येताय? वाह, जय हो. घरबसल्या यानं फोन करायला काय जात आहे? वर 1760 प्रश्न. कुठे आहात? इतका उशीर का? दिवसभर कुठे होतात? फोन का नाही उचलत? त्या कव्वाचं काय झालं असेल? खपला नसला म्हणजे मिळवली. थांबून कन्फर्मच करायला पाहिजे होतं.
अरे फोन उचल ना. कट काय करतोयस? किती वाजलेत? शी, आता अशी कुठची मीटिंग चालू आहे ह्याची यावेळी आणि कुणाशी? आनंद भंडारेला फोन लावा का? हॅलो हॅलो वकील साहेब, सॉरी तुम्हाला एवढ्या अवेळी फोन करते. पण अभिजित सर ह्यावेळेस कुठे आहेत काय माहिती आहे तुम्हाला? नाही म्हणजे ऑफिसमधनं निघताना तुम्हाला काय बोलले होते का कुठे जाणार वगैरे? काय आज ऑफिसला आलेच नाहीत ते? हो नाही नाही, तुम्ही नका काळजी करू, मी फोन करते तुम्हाला. हो हो. अभि पण ना तर संग्रामला भेटायला तर नसेल गेला. संग्राम जामिनीवर सुटलाय, अभिला नक्कीच कळलं असणार. संग्रामला फोन करू? तो नालायक संग्राम मी फोन केला तर याचा वेगळाच अर्थ घेईल. काय करू? अरे आता हा नालायक फोन का उचलत नाहीये? त्याला फोनची रिंग ऐकू येत नाहीये. एवढा प्यायला असेल? संग्राम एवढ्या लवकर कसला झोपणार? आता कुठे त्याची रात्र उजाडली असेल. कमाल आहे, ह्याची बेल वाजते पण हा बंद करत नाही आणि माझा नवरा फोनच कट करतोय. अरे येतोय, घरीच येतोय, बोंबलायला जाणार कुठे दुसरीकडे? फोन करणं बंद करा आधी. घ्या, तर साहेबांनी फोनच बंद करून ठेवलाय. घरी जायच्या आधी संग्रामच्या घरी जाऊन बघू का? पक्की खबर तरी लागेल. दिवसभर जी आपण कामं करता ना
तो सगळा थकवा जाणवतोय चेहऱ्यावर. अभिदादा ऑफिसला गेला तो अजून आलाच नाहीये. सगळेजण खाली त्याची वाट बघतायत. खूप टेन्शन मध्ये आहेत रे सगळे. मी तर आता त्याला सांगणार आहे, दिवसभर तू कुठेही जा, पण निदान दिवसातून एकदा घरी फोन तरी करत जा. पंढरपूरच्या वाऱ्या करत ना तसं तुरुंगाच्या वाऱ्या करतोय. सुहास, दिवसा उजेडी कुठे जाताही येत नाही. घरी फोन करून कळवलं तर प्रश्नांच्या फैरी जडतील. त्यांना उत्तर देता देता नाकी नऊ येणार. कृषी उद्योगातील एकेकाळचे सम्राट, एक थोर समाजसेवक श्री संग्राम थोरात यांचा उजवा हात असलेला कौवा रक्तबंबाळ अवस्थेत त्यांच्या फार्म हाऊसवर सापडला. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता